आपण सध्या पाहतोय काहीसा गदारोळ इथं निर्माण झालेला आहे। सभापती महोदय, खरं म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंगजींच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं। तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडत आहे। डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग, भारताचे माजी पंतप्रधान सर्वश्री घनश्याम नारायण दुबे, नारायण श्रीपाद वैद्य व सुभाष रामचंद्र चव्हाण, माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अल्पपरिचय। कैलासवासी डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावी झाला। त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र डॉक्टरेट प्राप्त केली होती। कैलासवासी मनमोहन सिंग यांनी 1957 ते 1971 पर्यंत शिक्षकी पेशाला वाहून घेतले होते। अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा त्यांचा पंजाब विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये लौकिक होता। कैलासवासी मनमोहन सिंग यांनी 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार, 1980 ते 1982 मध्ये नियोजन आयोगाचे सदस्य सचिव, 1982 ते 1985 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, 1985 ते 87 मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि 87 ते 90 मध्ये जिनिव्हा आर्थिक धोरणाशी संबंधित आयोगात सरचिटणीस, 1990 मध्ये हे कामकाज पाहतोय आणि शोक प्रस्ताव ज्यावेळी मांडला जायचा होता त्यावेळेला मात्र विरोधकांनी काहीसा गदारोळ तिथे घातला आणि त्यामुळे आता काही काळासाठी तिथे वादाची परिस्थिती निर्माण झाली। मात्र आता सध्या शोक प्रस्ताव सभापतींकडून मांडला जातोय। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची आग्रही मागणी विरोधकांनी केली। न्यायालयाच्या निर्णयानंतर कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात आम्ही निर्णय घेणार असं मुख्यमंत्र्यांनी यावर म्हटलेलं आहे। न्यायालयाचा जेव्हा निर्णय येईल तेव्हाच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं मत यावेळेला सभागृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडलेलं आहे। कारण विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते या मुद्द्यावरून। सध्याच्या क्षणाला शोक प्रस्ताव मांडला जातोय।